ज्यांचे राहून आता युवकांना विनंती आहे, प्रामाणिकपणे मोजले ना सर्वांनी? मोजले काय? सुशांत सर, शक्ती सर, महेंद्र सर, रत्नशील आणि भोला सर यांना विनंती आहे की आपापले काउंट आता गीताकांचे काउंट तुम्ही सुशांत सर सांगायचे. 20 काउंट झालेले आहेत तुमचे. वहिनींचे काउंट शक्ती सांगायचे किती काउंट झालेत? एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 20-17 साठी. महेंद्र यांचे काउंट सांगा. 20 काउंट. रत्नशील 21 काउंट यांचे आलेले आहेत. 22 काउंट झालेले. विजयी आहात हे घोषित करण्या अगोदर त्यांनी दंगा चालू केलेला आहे. यांच्यासाठी एकदम जोरदार टाळ्या. 22 काउंट त्यांचे झालेले आहेत. सहभागी झालेल्या वहिनीसाठी, ताईंसाठी, मॅडमांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि विजय झालेल्या वहिनीसाठी गिफ्ट देत आहोत. जयंती कमिटी अध्यक्ष आयुष्मान सुशांत कांबळे सर यांना विनंती आहे गिफ्ट द्यायचं आहे. विजय प्रश्न नीट आहे का? प्रश्न नीट आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भीमराव रामजी आंबेडकर यांचे जन्म ठिकाण कोणते? या मुलगीने पहिला हात वर, ते परत हात केला. उत्तर येते बाजूला माहिती आहे तुला? हॅलो. प्रश्न परत रिपीट करू का? भाऊ तू हात परत खाली का केलीस? तुला येते का नाही? इकडे जरा समोर ये समोर. लाजायचं नाही. इथं अमेरिकेहून इंग्लंड मधून कोण आले का? आपल्या समाजातले सगळे आहेत. मी का तुझा काकाचा इथे समोर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म ठिकाण माहिती आहे तुला? माहिती आहे का नाही? मग कसं वर केली सांगूया. आता तुला शिक्षा म्हणे एक शाळेतली छोटीशी कविता म्हणायचं आहे. तू जागेवर जाऊन बसायचं. काय म्हणायचं आहे? म्हण. कुठली येते ते म्हणायचं आहे. दीदीला माझी प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर आलं नाही, पण कविता तिनं छानपैकी म्हटलेली आहे. त्या दीदीसाठी एकदा जोरदार टाळ्या. आता मी थोडासा प्रश्न बदलत आहे. हॅलो, हा बोला. आता झटपट प्रश्न पटपट उत्तर द्यायचं आहे. हॅलो, पुढचा प्रश्न विचारतोय. माझा आवाज सर्वांच्याकडे पोहोचतोय काय? मी काय बोलतो ते मराठी काय बोलतो ते समजते काय सर्वांना? आता मी काय म्हणालो? आता मी काय म्हणालो? म्हणजे सर्वांचे कान तीक्ष्ण आहे. आता पुढचा प्रश्न विचारतोय बघा. सर्वजण ऐकण्यासाठी तयार काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घटना लिहिण्यासाठी किती कालावधी लागला? काळा ड्रेसवाली मुलगीला या ठिकाणी हातावरती केलेलं पहिल्यांदा. समोर यायचं आणि आपण उत्तर सांगायचं आहे. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पहिल्यांदा हात उजवून उंच करेल त्यालाच या ठिकाणी उत्तर देण्याची संधी मिळणार आहे. हा दीदी सांगायचं आहे किती कालावधी लागला? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या.
जयंती कमिटी उत्सव यांच्याकडून एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस घटना लिहिण्यासाठी कालावधी लागला. अतिशय छान उत्तर यांनी दिलेलं आहे. आयुष्यमान संगीता कांबळे मॅडम यांना विनंती आहे की आपण एक छोटंसं गिफ्ट तिथे गिफ्ट घेऊन जायचं. पाच महिला ज्या आता आलेल्या आहेत त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आता तुम्हाला एक सूचना देतो, मागाशी जो टास्क होता तो ओपन मध्ये होता, आता तुम्ही टेबलच्या पाठीमागे जाऊन थांबायचं. हे चहाची कप आहे, हे असे उलटे ठेवलेले बरोबर. तर तुम्हाला करायचं आहे काही सांगतो. आता श्रीधर चालेकर 1 मिनिटाची वेळ लावायची. कोणता हात आहे? माता हा कोणता आहे? डावा. हा उजवा. हा हात कोणता आहे? हा उजवा. सर्वांनी कोणता असा बाधा पाठीमागे. आता तुम्हाला काय करायचं सांगतो. डाव्या हातानं अशी डबल पकडायची. आता दोन्ही हात लावायचे नाही, एकच हात. मी तुम्हाला दाखवायसाठी हे केलेला. डाव्या हातानं अशी डबल पकडायची आणि ग्लासला लावायचे. उजवा हात अजिबात लावायचा नाही. समजला खेळ तुम्हाला? जरा पाठीमाग मुद्देगाजवळ कोणी गोंधळ करू नका आणि मुलं लहान मोठं खाली बसा. आता या ठिकाणी तुमच्या 5 मुलांचे कोण विनर होईल त्या जयंती उत्सव कमिटीच्या वतीने तुम्हाला एक गिफ्ट हॅम्पर दिलं जाणार बरोबर. सुशांत सर यांना 1 मिनिटाचा वेळ दिला जाईल. 1 मिनिटाच्या कालावधीमध्ये या कपामध्ये डाव्या हाताने जास्तीत जास्त लबर कोणाच्या घातल्या जातील त्या व्यक्ती या टास्कच्या विनर. श्रीधर चापेकर आपण टायमिंगचं काम करायचं आहे. सर्वजण तयार? उजवा हात पाठीमागे, डावा हात पुढे. तुमची वेळ सुरू. उजवा हात अजिबात लावायची नाही. तुमची वेळ संपलेली आहे. स्टॉप स्टॉप स्टॉप. सुशांत सर आपण समोर यायचं आहे. आता कोणाच्या कपामध्ये किती रबर आहे मोजून सांगायचं. एक नोट करून घ्या. रत्नश्री जर नोट करून घ्या नाव आणि किती रबर आहे. सात रबर झाले. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. काउंट करून घ्या. रत्नश्री काउंट करून घ्या. आता नेक्स्ट घ्या. बोला बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहू राजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, माता भीमाईचा, माता रमाईचा, माता सावित्रीचा. या ठिकाणी आपल्या जयंती उत्सव कमिटीमधील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुशांत कांबळे सर प्रामाणिकपणे आपले काम करत आहे. त्या सुशांत कांबळे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ दे. कारण बघायची भूमिका सर्वजणच घेत आहे, पण पुढे येऊन कोणतेही कर्म करायचे असेल तरी त्यासाठी नेतृत्व हे करावंच लागतं. आणि नेतृत्व बोल आपल्या सुशांत सर यांनी काउंट केल्याप्रमाणे
पूजा शुभम कांबळे यांनी 7 रबर घातलेले यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. वंदना शरद कांबळे यांनी 12 रबर घातलेले आहेत यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. माधुरी कांबळे यांनी 8 रबर घातलेले आहेत यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. सविता कांबळे यांनी 13 रबर घातलेले यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. माधुरी अभिनव कांबळे यांनी 11 रबर घातलेले आहेत. आणि या टास्कची विनर आहे सविता ओंकार कांबळे. सविता सचिव आयुष्मान सुनंद कांबळे मामा यांना विनंती करतो की आपण या टास्कसाठी विजेती झालेल्या वहिनींना गिफ्ट नंबर द्यायचा आहे. वहिनी समोर यायचं आपण आणि या ठिकाणी आपली भेटवस्तू स्वीकार करायची. जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. जोरदार जय भीम म्हणा बघूया. जोरदार म्हणायचं आहे. जोरदार म्हटल्यावर हात थरथरत म्हणायचं. जय भीम. मस्त पैकी सर्वांच्यासाठी उखाणा घ्यायचा आहे. बरंच तुमची तो सुटकावणार. मस्त पैकी उखाणा घ्याय. ओंकाराव माझे पती मी त्यांची धर्म. सॉरी म्हणत त्यांनी छान पैकी उखाणा म्हटलं आहे. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते. जे बाहेर मंडळी आहे ते कृपया आत आहे की कळकळी शिंगा त्या अजून का बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांचं लग्न कधी झालं. 4 एप्रिल 1906. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. 4 एप्रिल 1906 रोजी मुंबईतील भायखळा या ठिकाणी एका भाषी मंडळीमध्ये माता रमाई आणि भीमराव यांचं लग्न झालं होतं. ज्योती कांबळे यांनी वहिनी यांनी अचूक उत्तर दिलेलं आहे. त्याला एक छोटंसं कमिटीच्या वतीनं एक छोटंसं आयुष्मान सुशांत कांबळेला आपण द्यायचं. दिला की आपण आपण या प्रभागातील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहात सुशांत सर. सुशांत सर त्या बॅगेमध्ये प्लॅस्टिकचे स्ट्रॉ आहे. आता खेळ काय आहे तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा या टास्कसाठी तुम्ही तयार आहेत काय. उजवात वरती करा. उजवात तयार आहे. तयारी दर्शवासाठी तयार आहात. समान टेबलवरती टास्क समान हात राहा. मगच तुम्हाला खेळ सांगतो काय ते. प्लास्टिकचे पाईप आहे. तुमचा उजवा हात वरती करा. तो हात पाठीमागे घ्या असा. आता तुम्हाला काय करायचं काय सांगतो. डाव्या हाताने एक एक पाईप अशी उचलायचे आणि आपल्या वेणीमध्ये डाव्या हाताने एक एक पाईप उचलायचे आणि आपल्या वेणीमध्ये ओवायचे. ते तुम्हाला 1 मिनिटाचा वेळ दिला जाईल. या 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त स्ट्रॉ ज्यांच्या वेणीमध्ये असतील ती व्यक्ती ह्या टास्कचा विनर असणार आहे. श्रीधर आपण समोर टायमिंग लावायसाठी या ठिकाणी टायमिंगसाठी टायमर लावण्याचं काम अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे श्रीधर चापेकर. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग करत आहेत शीतल कांबळे. आणि या मला होम मिनिस्टर कार्यक्रम घेण्यासाठी सहकार्य करत सुशांत कांबळे सर, मिथुन, शक्ती, बोला सर्वच जण आहेत. सर्वांची नावं रत्नशील, स्वप्नील व अनिकेत सर्वजणांची नावं घेऊ शकत नाही मी या ठिकाणी. यांच्यासाठी संयोजकांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. स्पर्धक तयार काय एकदा
एकदा जोरात जय भीम म्हणा म्हणजे मी तयार आहे अशी समजतो. जय भीम. तुमची वेळ सुरू होत आहे. उजवा हात पाठीमागे, डावा हात स्टॉला. तुमची वेळ सुरू होत आहे आता. बायपण भारी देवा, बायपण भारी र. सत्तावन्न सेकंद, 58 सेकंद, 59. तुमची वेळ संपलेली. स्टॉप. मिथून सर आपण समोर यायचं. मिथून सर टेबलवरचे स्टॉक काढायचे. टेबलवरचे स्टॉप बाजूला घ्या. कुशाल सर आपण पण समोर यायचं. शक्ती सर आपण पण समोर यायचं. रत्नशील सर इकडे समोर यायचं तुम्ही. आपल्या स्पर्धक म्हणून कोणाचे स्टॉक किती झाले नोटिंग करायचं वहीमध्ये. नाव संयोजकांनी या ठिकाणी रिझल्ट माझ्यासमोर दिलेला आहे. टास्क काय होता आपल्या वेदीमध्ये प्लास्टिकचे स्टॉल होते. मी निकाल वाचत आहे. लक्ष द्या इकडे. पूनम मिथून कांबळे 34 स्ट्रॉ यांच्यासाठी जोरदार टाळ्या. स्वाती संतोष कांबळे स्ट्रॉ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. अविता राजरत्न कांबळे 16 स्ट्रॉ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. गीता कृष्णात कांबळे 32 स्ट्रॉ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि या टास्कचे विनर माजी ग्रामपंचायत सदस्य कविता एकनाथ कांबळे 36 स्ट्रॉ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जात. या टास्कचे विनर झालेले आहेत कविता एकनाथ कांबळे. टाळ्या वाजायला लाजायचं नाही. जोरदार टाळ्या वाजवून कविता एकनाथ कांबळे यांना जयंती उत्सव कमिटी यांच्याकडून एक गिफ्ट हॅम्पर देण्यात येत आहे. मी माजी ग्रामपंचायत सदस्य तुकाराम कांबळे ताते यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी कविता कांबळे वहिनी यांना कमिटीच्या वतीनं एक गिफ्ट हॅम्पर द्यायचा आहे. आता या ठिकाणी मस्तपैकी आपण एक उठाणा घ्यायचा आहे. इथून जायचं आपण गौतम बुद्धाच्या विहाराला सोन्याची वीट. एकनाथरावचे नाव घेते. लक्ष द्या नीट. लक्ष द्या नीट बरं काय. जोरदार टाळा कविता वहिनी यांच्यासाठी. रमाईनं आपल्या माता रमाईनं फाटकन लुगडं नेसून आपल्या साडीला ठिगळं लावून बाबासाहेबांचा संसार कडेला नेण्याचं काम केलं. आपली रमाई जर नीटनेटके वस्त्र नेसत नसेल ठीक आहे. प्रश्न सर्वांसाठी विचारतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रश्न नाही टाका. माझा आवाज ऐकू दे का सर्वांना. आता मी काय म्हणालो म्हणजे सर्वांना व्यवस्थित ऐकू येते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह केला. त्याची तारीख काय होती. या मॅडमांनी पहिल्यांदा हात वरती केला. यांना मी उत्तर देण्याची संधी या ठिकाणी देतोय. वीस मार्च 1927. अतिशय अचूक उत्तर यांनी दिलेलं आहे. त्यांच्यासाठी कमिटीकडून एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर. शक्ती
महाडला शिकमुखे पुण्यात भीमराव कडाळला महाडला शिकमुखे पुण्यात भीमराव कडाळला महाडला शिकमुखे पुण्यात भीमराव कडाळला टाळ्यावाला बाई टाळ्या सरकारीन संकर मानव मुक्तीसाठी करीन गाडीन नीती करवाट ठेवली सरकारीन संकर मानव मुक्तीसाठी करीन गाडीन नीती करवाट ठेवली समंता सुटली सुटली महाडला शिकमुखेड पुण्यात भीमराव कडाळला महाडला शिकमुखेड पुण्यात भीमराव कडाळला हिरवीर बाणा तोफ खाणार नात धडाडला हिरवीर बाणा तोफ खाणार नात धडाडला महाडला शिकमुखेड पुण्यात भीमराव कडाळला 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 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात म्हणजे तळ्यात मळ्यात तुम्हाला समजलेलं आहे आता सूचना परत देतोय तळ्यात म्हटलं की तळ्यात यायचं आहे मळ्यात म्हटलं की मळ्यात यायचं आहे हा खेळ असा चालू राहील नंतर मी उलटी सूचना देणार मळ्यात म्हटलं की तळ्यात यायचं आहे तळ्यात म्हटलं की मळ्यात यायचं आहे त्यावेळी तुम्हाला सांगणार मी उलटी सूचना देणार आहे समजलं आता रेग्युलर सूचना देत आहे त्याप्रमाणे आपण जायचं आहे तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात आता उलटी सूचना देतो बघा उलटी पण तळ्यात म्हटलं की मळ्यात जायचं मळ्यात म्हटलं की तळ्यात जायचं हे वाक्य आहे चटईला टाचणी टोचली लहान मुलं म्हणतात यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या तुम्ही वाजवा 5 जणी टास्क काय आहे चटईला टाचणी बरोबर 1 मिनिटाचा प्रत्येकाला कालावधी दिला जाईल 1 मिनिटाच्या कालावधीमध्ये सुशांत सर आपण समोर यायचं इथं 1 मिनिटाच्या कालावधीमध्ये चटईला टाचणी टोचली हे वाक्य अचूक कोण जास्तीत जास्त वेळा म्हणाल ती ह्या टास्कचा विजेता अचूक चटईला टाचणी टोचली हे वाक्य अचूकरित्या कोणी म्हणेल तुम्ही नोटिंग करून घ्यायचं सुशांत सर यांच्या नावासमोर श्रीधर चटईला टाचणी टोचली तुमची वेळ सुरू होत आहे आता चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी चटईला टाचणी टोचली 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 टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली पुढची स्पर्धक तुमच्या वहिनी हातात काय माईक जवळ या तोंडाजवळ तुम्हाला वाक्य म्हणायचं आहे चटईला टाचणी टोचली
सुशांत सर या ठिकाणी आपले काउंट करत आहेत आणि श्रीधर चापेकर सर या ठिकाणी आपली वेळ घेत आहेत. तुमची वेळ सुरू होत आहे आता. चटईला चाचणी टोचली 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 चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली. टाइम होत आहे आता. चटईला टाचणी टोचली 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 चटईला टाचणी चटईला टाचणी टोचली 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 आता. चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी 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 चटईला टाचणी टाइम अप. सुशांत सर यांनी काउंट केले. हे वाक्य म्हणायचं तुम्हाला वेळ आहे 1 मिनिट. तुमची वेळ सुरू होत आहे आता. चटईला टाचणी टोचली. लक्ष द्या इकडं. चटईला टाचणी टोचली या टाचसाठी अचूक या ठिकाणी काउंट सुशांत सर यांनी केलेले आहे. टाइम श्रीधर चापेकर यांनी म्हटलेलं आहे. रुपाली मकरंद कांबळे 27 काउंट यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. रुपाली संजयराव कांबळे 26 काउंट यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. बिजली दादासू कांबळे 30 काउंट यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या.
शीतल अमोल कांबळे यांचे 10 काउंट. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. ज्योती राजेंद्र कांबळे 10 काउंट. यांच्यासाठी जोरदार टाळ्या. व या टास्कची विजेता आहे कोण आहे? बिजली दादासो कांबळे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. यांनी 30 वेळा चटईला टाचणी टोचल्या. बरं काय 30 वेळा चटईला टाचणी टोचलेली आहे. यांना या ठिकाणी जयंती उत्सव कमिटी यांच्याकडून एक छोटीशी भेटवस्तू देते आहे. येळगोळगावच्या माजी सरपंच मंगला रमेश कांबळे यांना विनंती करते की आपण या ठिकाणी एक भेटवस्तू द्यायची आहे कमिटीच्या वतीनं. चटईला टाचणी टोचली. इकडे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे याच्यासाठी. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. पण या ठिकाणी बहिणीचं नाव घेण्यात प्रोत्साहित करत आहेत दादासो. दादासो या तुम्ही नाव घ्यायचं आता. या लवकर त्यांची जीत होती की मी नाव कुणाला तर विचारून पण घेणारच. या जिद्दीने या ठिकाणी आलेले बहिणी मस्त बाकी उखाणा घ्या. चटईला टाचणी टोचली 30 वेळा आणि दादासूरावांचं नाव घेते कितीतरी वेळा. दादासो खुश काय झटपट बसल्या पटपट उठल्या. आउट आउट ही जोडी आउट झाली. तुम्ही जाऊन असा जागेवरती. ही जोडी आउट झाली. तुम्ही जागेवर बसा. फक्त कमरेपर्यंत वाचायचं नाही. पूर्णपणे शरीर खाली घ्यायचं आहे. आउट. तिसरी जोडी तुम्ही खाली. राहिलेल्या फक्त 2 जोड्या यांच्यासाठी जोरदार टाळ्या. राहिलेल्या 2 जोडीसाठी जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे यांच्यासाठी. दीड मिनिट संपलेला. अजून 30 सेकंद बाकी. बसायचं नाही. उठ्या बसा करायचं. थांबायचं नाही. ही जोडी विनर झालेली आहे. 1 मिनिट और 50 सेकंदामध्ये या जोडी तुम्ही थांबा. वहिनी या वहिनीला दम लागलेला तरी पण ते या ठिकाणी आपलं नाव या ठिकाणी उत्स्फूर्तपणे घेत आहेत. यांच्यासाठी ती व्यक्ती ह्या टास्कचा विनर. दोन्ही हात पाठीमागे. वेळ चालू करा. आधी चमच्यावरती लिंबू व्यवस्थित ठेवा. टास्क मधून ती व्यक्ती आउट. तुमची वेळ सुरू होत आहे आता. वहिनी बसून घ्या खाली तुम्ही. नाशिक डोल. साऊंड ऑफ नाशिक डोल लावा. नाशिक डोल. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. हात अजिबात लावायचं नाही. चमच्याला लिंबूला एकमेकांना धडक दिला असं करायला नाही. जास्तीत जास्त फास्ट जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. हसायचं नाही. हसला की लिंबू खाली पडलाच.
आपल्याला ज्या वाट्याला जायचं वहिनी तुम्ही बसा खाली, दीदी बसा तुम्ही खाली. 3 स्पर्धक उरलेले आहेत. जो स्पर्धक जास्त वेळेपर्यंत टिकेल तो या टास्कचा विजेता. 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, माता जिजाऊचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, भाई माधवराव पाटलांचा, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांचा, असायचं नाही, हात पाठीवरती बांधायचा आहे. जास्तीत जास्त उशीरपर्यंत ज्यांचा लिंबू चमच्यामध्ये राहील तो व्यक्ती या टास्कचा विनर. पदरावरती जरदारीचा मोर नाचला हवा, पदरावरती जरदारीचा मोर नाचला हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर. प्रत्येकाच्या मनी असावा भीमज्ञानाचा ठेवा, प्रत्येकाच्या मनी असावा भीमज्ञानाचा ठेवा. संसारामध्ये वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर. या तिघींच्यासाठी एकदम जोरदार टाळ्या. तिघींचा जर लिंबू पडला नाही तर तिघींना बक्षीस द्यायला बरोबर का? जोपर्यंत लिंबू पडले तोपर्यंत तुम्ही खेळायला आलात. अजूनही लिंबू शाबूत तिन्ही पण महिला आपल्या जिद्दीवरती ठाम. यांच्यासाठी जोरदार टाळ्या. जोपर्यंत लिंबू पकडून जरा स्पीड वाढवायचा, जरा फास्ट घ्यायचं, फास्ट, जरा स्पीड वाढवा, फास्ट.
या तिघींच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. या तिघींनी पण ठरवलेलं आम्ही लिंबू पाडणार नाही. फास्ट जायला, फास्ट फास्ट, अजून फास्ट, अजून फास्ट, फास्ट जाताना आता लिंबू पाडायचं नाही. जोरदार टाळ्या उंचावून द्या यांच्यासाठी. फास्ट चक्र मारायचं आहे. तुम्हाला 1 मिनिट आणखी वेळ दिलेला आहे. फास्ट फास्ट जायचं आहे. पदरावरती जरदारीचा मोर नाचला हवा, पदरावरती जरदारीचा मोर नाचला हवा, संसारामध्ये वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, प्रत्येकाच्या मनी असावा भीमयानाचा ठेवा, प्रत्येकाच्या मनी असावा भीमयानाचा ठेवा, संसारामध्ये वेळ काढून खेळ खेळूया नवा. होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर. तुम्ही तिघे पण थांबा आता 2 मिनिट. लिंबूच आमच्या हातात धरा. या तिघींच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात. या तिघींनी ठरवलेलं लिंबू हातातून पाळायचं नाही. या टास्कसाठी एक छोटासा बदल करतोय आणि या तिघींच्या जिद्दीसाठी एकदा सलाम करतोय. जोरदार टाळ्या तिघींच्यासाठी. आणि या तिघींना पण जयंती उत्सव कमिटीने सांगितल्याप्रमाणे तिन्ही या टास्कचे विनर ठरलेले आहेत आणि तिघींनाही बक्षीस या ठिकाणी देण्यात येत आहे. शीतल रद्दशील यांच्या जिद्दीसाठी एकदा जोरदार टाळ्या. फास्ट पाळा म्हटलं तरी पण लिंबू आम्ही पाडणारच नाही. हळूहळू चाला म्हटलं तरी पण आम्ही लिंबू पाडणारच नाही. आणि यांनी जिद्द ठेवली होती की आम्ही लिंबू पाडणारच नाही. म्हणून जयंती उत्सव कमिटींच्याकडून या तिघींचं पण या ठिकाणी गिफ्ट देऊन कौतुक होत आहे. तिघींना गिफ्ट आपल्याला देण्यात येत आहे. होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी राजरत्नाचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. छकाल सुकाना यांच्यासाठी किती जोरदार टाळ्या. त्याच्या मुलीला फुले खाते वाहून आणि राहुलचे नाव घेते सगळ्यांचा मांडा. जोरदार टाळ्या यांच्यासाठी एकदा. बुधांच्या मूर्तीला हार घालते वाकून, नामदेवरावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. आणि सर्वांच्या सहकार्यामुळे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त हा आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांचं मनोरंजन व्हावं आणि त्याद्वारे प्रबोधन व्हावं यासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला होता जयंती उत्सव कमिटी यांच्या वतीनं. तर त्याचे आयोजक कमिटी त्याचबरोबर ज्यांनी सादर केलं असं शिरीषदा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण हा आमचा पहिलाच प्रयोग आहे. हा पहिला प्रयोग आम्ही आपल्या मायभूमीत